हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजले 7:15, सकाळचे 7:30 वाजले. सॉरी, 8 वाजलेत. ॲक्च्युली तयारी वगैरे झाली आहे माझी शाळेची. मुलीला शाळेत घेऊन जायची तयारी झाली आहे. तिचं उठायचं फक्त बाकी आहे. तर तिला काय मी 15 तासात तयार करेन आणि बघूया किती वाजता. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली वाजलेत आता सध्या 8 आणि माझी सगळी तयारी झाली आहे. आता मी कॉफी घेऊन बसते मी. मी दूध पण सांडलं येते तोपर्यंत ती उठेल आणि ती उठल्यावर मग तिची तयारी करून मग आम्ही शाळेसाठी निघू. सकाळी सकाळी काय बोलताय, वातावरण इतकं सुंदर आहे ना. पाऊस येत नाही आहे पण एवढं थंड वातावरण आहे ना. सध्या खूप थंड वातावरण आहे आणि कसं मला वाटतं ऊन पण पडलं आहे बघा. मी बघू शकता इकडे थोडंसं ऊनसुद्धा आहे बाहेरचं बघा. एक कोवळं ऊन आहे बाहेर बघा. बाहेर थोडंसं कोवळं ऊन आलं आहे आणि आज खूप दिवसानंतर ऊन दिसतं आहे. तर वातावरण पण खूप सुंदर आहे. तर मी आता असं वाटतं मला कॉफी वगैरे घेते आता मस्त. झोपच पूर्ण होत नाही, तो एक वेगळाच भाग. इरा कधी उठते ते बघूया. इरा उठल्याच्या तिची तयारी करायला लागेल मला. अगं आणि आमची गुन्नू अजिबात आवडत नाहीये. पटकन दूध पितीये ती, कधीपासून टाइमपास करते है ना. बरोबर ना. स्कूलला जायचंय का गुन्नू? स्कूलला जायचं आहे की नाही जायचंय? स्कूलला जायचंय. मग कधी आवरणार तू? किती वेळ लावला तुला? किती मी आवाज दिला, गुन्नू उठ, गुन्नू कम, गुन्नू उठ, गुन्नू कम. मम्मा किती वेळा बोलली सांग मला, तुला ऐकायला नव्हतं येत का? घे पटापट संपून टाकायचं. दुसरं काय नाही ना खाते गुन्नू ना आमची खूप मस्तीखोर झाली आहे आणि सकाळी लवकर उठत नाही. आम्ही किती उठवते मी तिला. सकाळी 7:30 पण वाजता मी तिला आवाज दिला, कारण की एवढं लवकर उठून तरी काय करणार ना तिला. म्हणून मी तिला 7:30 उठवलं. तेव्हा तरी पण उठली नाही ती. तर तिला मी उठल्या उठवलं असताना लगेच उठ म्हणून ती उठली असती, पण ती आता नाही उठणार. मस्ती आहे ना अंगामध्ये खूप आम्हाला. टिफिन वगैरे भरते तोपर्यंत. शाळेत जाण्या अगोदर कुकर तयारी करून ठेवली. डाळ भिजत ठेवली होती सकाळी जाताना. येता आल्यावर फक्त मला फोडणी करायचं बाकी ठेवलेलं मी. आणि भात तर मी लावलाच आहे. तर मी आता मुलीचं जेवण करते आधी. ती आज वरण भात खाईल. माझा तर आज उपवासच आहे. तर मी शेंगदाणे वगैरे बघते, थोडेसे शेंगदाणे गुळ वगैरे खाते.
थोडंसं वरण भात तिला भरवते, ते झोपायला बघते. आली आहे ना, दमली आहे ती, शाळेतून आली आहे तर झोपण्याचा प्रयत्न करते. तर तिला कधीपासून मी थांबवलं आहे, कारण की वरण मी आत्ताच मग आल्यावर लावलं आहे ना. जाताना डाळ मी भिजत घातली होती आणि मग गेलेले. मग वरण चांगलं बनतं ॲक्च्युली, डाळ आधी भिजली असेल तर. मी जाताना भिजत ठेवली होती आणि आल्या मी हिला फोडणी केली. भात आणि हे तर भाताचा कुकरची पण तयारी केली होती, चालू नव्हता केला, फक्त गॅस. ते आल्यावर सगळं केलं. आणि आता हे वरण भात झालं आहे तयार. आणि तिला ते भरून घेते आहे. माझं मटकंसुद्धा गळतं आहे. हे माठ आहे ना माझं, हे खालून काय माहिती अचानक इथे बघा पाणी, इथून पाणी लीक होतं, इथून पाणी लीक होतं, काय माहिती काय झालं त्याला अचानक. रात्री चांगलं होतं, ते काढून टाकलं पाहिजे आता मला. मटक्यातलं पाणीच मला आवडतं चांगलं जास्त. मटक्यातलं पाणी पिलं नाही ना तर मला बरं नाही वाटत. अशी सवय झाली कदाचित, पण मला मटक्यातलंच पाणी खूप आवडतं. ते मातीसारखा एक स्मेल येतो ना मटक्याच्या पाण्याला, तसं मातीचा सुगंध असा येतो. तो पिताना असं वाटतं की मातीसारखं खाल्ल्यासारखं फील होतं. मग कसं छान वाटतं. मला खूप आवडतं मटक्यातलं पाणी. मटक्यातलंच पाणी पितं का माझं काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. गरम पाणी पिऊ नये, मला तहान खूप लागलेली म्हणून गरमच पिला. शेंगदाणे तर माझ्या मुलीला पण खूप आवडतं, ते ती पण खाल्ली अशी. शेंगदाणे गोळ खाते. आधी तिला जेवण भरवते. माझ्या डॉगी मुलीला पण जेवण देऊन आले. तिथं पहिली वाट बघत असते की अजून जेवण दिलं कसं नाही, हिचं काय विसरली की काय. मला तिला भीती वाटते की मला विसरली की काय जेवण द्यायची, पण तिला मी विसरू शकत नाही. तिला जेवण देऊन आताच मी जेवण दिलं. आता मुलीला जेवण भरवते. गुळ आणि सुकं खोबरं छान लागतं. आता झोपतो. थोडंसं खाल्लं ना, पाणी वगैरे पिते, जरा झोपते. बस झालं, दात दुखायला लागलं. दाताचा प्रॉब्लेम आहे तुला.
हॅलो हाय. ॲक्च्युली आता ब्लॉग एंड करण्यासाठीच आले होते. तर जेवण वगैरे झाले, आता रात्रीचे तरी 9 वाजलेत. तर मी विचार केला की ब्लॉग आधी एंड करते, कारण की जेवण वगैरे पण झालं, उपवास सोडला आता सोमवारचा, श्रावण सोमवार. तर जेवण झालं, उपवास सोडून झाला, आता ब्लॉग एंड करते, कारण की मला आता एडिटिंग पण करायची आहे दुसऱ्या ब्लॉगची. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबवा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि बाय बाय. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.